दार उघड बये, दार उघड. कोणाला बघ, शाळेला उशीर होतो. आज कामवाली बाई पण नाही आली. पदरावरती सरतारीचा मोर नाचरा हवा, पदरावरती सरतारीचा मोर नाचरा हवा. संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. मानतेकर पैठणी घेऊन आला. वहिनी उघडताना जा. रोज वस्तूचं देणार. नमस्कार. एक्सपर्ट हायजेनिक डिशवॉश बार प्रस्तुत होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपणा सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. आपण आहोत आता इंद्रायणी नगर गोराई या ठिकाणी आणि इथल्या सुनबाई आहेत निधी चाळके आणि सासूबाई आहेत वैशाली चाळके. या दोघींना भेटून आजचा हा दिवाळी विशेष भाग आपण साजरा करणार आहोत. आता असं काय वेगळेपण आहे बाबा दिवाळीमध्ये की यांच्याचकडे आपण का जातो आहोत. या खरं तर सेवेकरी वर्षभर ज्यांच्याकडे या काम करतात त्यांचं घर उजळून टाकत असतात. ही माऊली घरकाम करणारी, प्रत्येक घर लख्ख करणारी आणि मग ज्यांच्या घरात ही घरकाम करते त्यांचं घर उजळून टाकते. काही क्षण तिच्या चेहऱ्यावरती आनंद येण्याचा हा प्रयत्न. आई वडिलांची परिस्थिती भरपूर एकदम गरीब होती आणि म्हणजे वेळेवर म्हणजे नीट जेवायला वगैरे नसायचं आणि म्हणजे सण वगैरे यायचे तर सगळे साजरे करायचे एकदम आनंदात. पण आमची कंडिशन एकदम गरीब होते ना, त्यामुळे वेळेवर काय म्हणजे भेटलं नाही. एक तर मला म्हणजे फटाके वगैरे वाजवायची खूप इच्छा आहे पण ते म्हणजे हे नाही करत. ते एक इच्छा राहून गेली की मी लहानपणापासून की मी फटाके वगैरे फोडावे म्हणून. आणि एकदम लहानपणी तर एकदम नवीन नवीन चांगली महागातली कपडे घालायची ती एक इच्छा आहे. आज तिचं घर उजळून टाकण्याचा हा प्रयत्न. चला सुरुवात करूया आजच्या भागाला. होम मिनिस्टरचा हा दिवाळी विशेष. नमस्कार नमस्कार नमस्कार. एक अक्षर देतो, उखाणा घ्यायचा. हा अक्षर आहे ग. गणपतीच्या फोटोला हार घालते वाकून, गजानन भरताचं नाव घेते, सगळ्यांचा मान राखते. अरे वा, अभिनंदन. बरं आता ओळख करून द्या ना सगळ्यांची. हे माझे मिस्टर नितीन चाळके. नमस्कार. या माझ्या सासूबाई वैशाली चाळके. नमस्कार. आणि हे माझे सासरे गजानन नमस्कार. चाळके. हे माझे धीर आहे छोटे नमस्कार. निलेश चाळके. ही त्यांची बहीण नमस्कार. निकिता. आणि हा धीराचा मुलगा आहे शुभ. बरं आणि ती माझी मुलगी आहे बरोबर. मनस्वी. नमस्कार. आणि बाकीचे शेजारी सगळे. नमस्कार नमस्कार नमस्कार. आणि आता सुरुवात करूया आजच्या भागाला, आजच्या गप्पांना. आपण सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. नमस्कार. साखर, गहू, डाळ, फराळ भरून ठेवलाय. सगळे डबे भरलेले आहेत. आता आनंद भरून टाकूया या घरात. नमस्कार नमस्कार. तुमचं माहेर कुठलं आहे? लोणावळा. लोणावळ्याला कुठे? लोणावळ्यामध्ये एकविरा देवी आहे ना, हा. त्याच्या पायथ्याशी. आणि मग तुमचं माहेर कुठलं? माझं माहेर चिपळूण. चिपळूण. आणि तुम्ही मुंबईत कधीपासून आहात? आता 84 पासून. बरं बरं. तुम्ही काय करता? मी घरकाम करतो. घरकाम करता म्हणजे जेवणाची अशी कामं करतो. एक म्हणजे एकाच घरात जाता की नाही, वेगवेगळ्या? 5-6 घरं करतो. 5-6 घरात रोज. मग सकाळी तुमचा दिवस कधी सुरू होतो? सकाळी 6 वाजता करेक्ट
तिकडे जावं लागतं. आणि मग घरी यायला किती वाजता? म्हणजे असे येऊन जाऊन करते. मुलगी छोटी आहे ना, ते शाळेत सोडायचं असतं, मग त्यासाठी परत यावं लागतं. परत आणायला जायचं असतं, मिस्टर घेऊन येतात, पण घरची पण कामं करून परत जायचं दुपारी, परत यायचं, मग संध्याकाळी परत जायचं. संध्याकाळी 8-8:30 वाजतात मला यायचं. किती धावपळ होत असेल तुमची. थोडं परिस्थितीमुळे करावं लागतं. पण त्यामुळे ज्या घरांमध्ये जातात त्या घरात तर तुम्ही आनंद देत असता नेहमी. हो. हो ना? तुम्ही एक दिवस गेला नाहीत तरी सुद्धा त्यांना ते म्हणजे असं कधी ओरडत नाही की नाही आली म्हणून, फक्त सांगायचं की आदल्या दिवशी की नाही ना म्हणून, आणि अचानक सांगितलं तरी एवढं काही प्रॉब्लेम नसतं. एक म्हणजे घरच्या सारखं रिलेक्शन आहे सगळीकडे. वा, किती चांगलं आहे हो. ना. आज पहिल्यांदा तुमच्या घरी आज मला यायला मिळालं, मलाही खूप आनंद झालाय, कारण तुमच्या घरी येता आलं. पण वाटलं होतं का कधी चुकून तरी की मी नाही, येईन कधीच तुमच्या नाही. घरी? म्हणजे टीव्हीवर भरपूर दावायला, पण असं मला पण मग कधी मनात वाटायचं की कधी आमच्या इकडे पण येऊन खेळावं. मग म्हणजे आज होतोय. हो, आज एकदम भरपूर एकदम खूप आनंद आहे. खूप आनंद आहे. आई तुम्ही काय करता? मी घरीच असते. बरं, तुमचे मिस्टर काय करतात? ड्रायव्हर आहेत. ड्रायव्हर हा. आहे. तुमचे मिस्टर काय करतात? बिल्डरच्या हाताखाली काम करतो. हा मला आज राजमहाल वाटतोय, तुम्हाला माहितीये का? खूप छान वाटतंय, कारण तुमच्या दोघींच्या चेहऱ्यावरती जे हसू आणि आनंद दिसतोय ना, तीच तर खरी प्रसन्नता असते. बरोबर की नाही? हो, ते तर आहे. तुमचं बालपण कसं गेलं? एकदम म्हणजे एवढं व्यवस्थित नाही, एकदम गरीब 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 परिस्थिती. बाबा काय करायचे? गवंडी काम करायचे. गवंडी काम करायचे. मग ते जे काही कमवून आणायचे त्याच्यातच सगळं? हो, त्याच्यातच. त्यावेळेस म्हणजे 200 रुपये भेटायचे. आई 100 रुपये कमवायची, वडील 200 रुपये, 300 रुपयामध्ये. त्यामुळे खूप खडतर ना. हो, आणि आताही खडतरच आहे. आहे. पण तुम्हाला सांगतो यातून सगळं चांगलं होणार आहे आई. बरोबर की नाही? बरोबर. प्रगती होणारच. बरोबर की नाही? बरोबर. बरं, मग लहानपणी तुम्ही दिवाळी कशी साजरी करायचा? लहान लहान असताना आमची लहान असताना माझी परिस्थिती आईकडे चांगली होती. चांगली होती. हा, चांगली मस्त. तुमची दिवाळी कशी होती लहानपणी? आमची वाईटच. वाईट. हो, ते लोकांकडे दिवे पेटलेले असायचे, तर तुमच्याकडे अंधार होता. हो. हो ना? तुम्हाला वाटायचं कधीतरी दिवाळी? वाटायचं, पण परिस्थिती याच्याने कधी विचार नाही केला आणि हट्ट पण नाही केला कधी. कधी त्यामुळे- फराळ फटाके यांचा योगच नाही आला. नाही. पण आता सगळं चांगलं होणार आहे, काळजी करू हो. नका. हं? मिस्टरांना बोलवूया दोघांचे. हा, हा. बोलवा. नमस्कार. नमस्कार. या दोघींशी तर गप्पा मारल्या, पण आता तुमच्याशी गप्पा मारायला आवडणार आहे मला. तुम्हाला मुलं किती? मला हे 2 मुलगे आणि 1 मुलगी. पण मला एक सांगा की आज सुनेमुळे आम्ही आलो, हो की नाही? वाटलं होतं कधी आपण येऊ? नाही, अजिबात नाही. ते पण अचानक कालच्या मग बघा, दिवाळी म्हटलं तुमच्याबरोबर साजरी करायची. थँक्यू, आभारी आहोत. तुम्ही काय करता? मी साईट सांभाळतो. माझ्या मावशीची जागा आहे, ती जागाच सांभाळतो. काय सांगाल यांच्याबद्दल? काय म्हणजे कसा आहे स्वभाव? हा व्यवस्थित आहे, एकदम शांत हा. आहे. मी केव्हाही भडकलो, माझा स्वभाव जरा गरम आहे. का गरम? आहे म्हणजे पहिल्यापासून माझा असं जरा थोडं गरम आहे. किती मेहनत करतात, का गरम पाहिजे स्वभाव? सकाळी 5:30-6 वाजता उठून इतक्या लोकांकडे जायचं, त्यांच्या घरात काम करून पुन्हा घरी येऊन घरचं पण करायचं, आणि त्याच्यात तुम्ही चिडायचं पण. हे बरं आहे का? म्हणजे रेग्युलर आता चिडत नाही, तेव्हा तरी असं जरा हा, काही दिवाळी आली की फटाके. फटाके. काय सांगणार तुम्ही? तुम्हाला काय वाटतं? काय ठरवलंय तुम्ही भावी आयुष्यात काय करायचं? तुमची इच्छा काय? भविष्यात म्हणजे आता पुढेच यायचं आहे आम्हाला. आता एक मुलगी आहे मला, मुलगीचं जरा भवितव्य बघायचं. तिचं आम्हाला काही म्हणजे थोडं शिक्षणाचं वगैरे संपूर्ण येतं, पण माझ्या मुलीला काही कमी नाही पडावं म्हणून त्या हिशोबाने आम्हाला आता पुढे जास्त स्ट्रगल करायचं. काय वाटतंय वहिनी? बरोबर. आम्ही जे दिवस काढले ते तिने नाही काढले. एवढी असं वाटतं? एवढी इच्छा आहे. हो, आणि मिळणार, काळजी करू नका. कदाचित तुमच्या बाबांनी तसंच म्हटलं असेल लहानपणी. बरं, मला सांगा, आता दिवाळी तर अगदी जवळ आहे, आलीच आहे, हो की नाही? मग अशा वेळेला तुम्ही चकली किंवा करंजा असं तुम्हाला येतं ते सगळं करायला? नाही. चकली वगैरे करता येत नाही? चकली वगैरे करता येतात, पण मी बनवत नाही बाहेरचे. बाहेरचे नाही बनवत? नाही. तुम्ही फराळ करता की नाही? कधी करता? आता चालूच आहे. आता चालूच आहे. यांच्याकडे मालाडला जायला पाहिजे म्हणजे फराळ. आणि तुम्ही फराळ केला की नाही? नाही अजून. नाही. कधी करणार? आता नाही करणार, ते आम्ही देणार त्यांना. तुम्ही देणार? दरवर्षी सासूकडून असतं. सासूकडून असतं. वा 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 वा. मला तुम्हाला विचारायचं आहे की आज आम्ही तुमच्या घरी आलेलो आहे. तुमच्या घरात एकूण डबे किती? डबे 5-6 मोठे डबे? मोठे डबे 6 आहेत. 6 आहेत. मी मोजून ठेवलेले. हो. नाही मोजेल नाही. तुम्हाला माहिती असणार मी येतोय म्हणजे मोजायला लागणार. बरं, ते सगळे डबे भरलेले आहेत आता? नाही. नाही? 3 डबे भरलेले आहेत. हो हो, आणि 2 डबे एकात एक आहेत. एकात एक आहे. ठीक आहे, मग आता जा आतमध्ये आणि बघा.
काय झालं आतमध्ये? डबे भरलेले आहेत. असे कसे भरतील? जादू आहे का तुमच्या घरात? मग सगळे डबे भरलेले आहेत? हो. काय सांगता? नाही नाही, हे खोटं आहे. भरलेले आहेत डबे. सगळे डबे भरले. दिवाळीच्या दिवशी सगळे घर भरलेलं आहे. हो. हो की नाही? कसं वाटतंय तुम्हाला? छान वाटतंय. हा? छान वाटतंय. मुलीला आनंद होईल तुमच्या? हो. नक्की. होम मिनिस्टरने आजपर्यंत प्रत्येक घरामध्ये जाऊन आनंदच दिलेला आहे. आज या माऊलीच्या चेहऱ्यावरचा आनंद सुद्धा आम्ही कधी विसरू शकणार नाही. आज दिवाळीमध्ये आज माऊलीच्या घरातले सगळे डबे भरलेले आहेत. हो ना? हो. काय काय आहे पटकन सांगायचं. आता हाच पहिला खेळ आहे. एका डब्यात साखर आहे, हं. गहू आहेत, हं. तांदूळ आहे, हं. एक फराळाचा डब्बा भरलेला आहे हं. आणि डाळ आहे. आणि गॅस स्टव्हवर तेलाचा डब्बा आहे. म्हणजे दिवाळीला लागणारे सगळे पदार्थ आता आमच्या माऊलीच्या घरात आहे. पूर्ण फराळ आहे. त्यामुळे आम्ही सगळे आनंदी झालेले आहोत. तुम्हाला आनंद झालाय की नाही? भरपूर. हा? भरपूर. अशी दिवाळी यापूर्वी कधी झाली होती? नाही. नाही ना? नमस्कार पुन्हा एकदा. तुम्हाला नमस्कार. नमस्कार. तुम्ही सगळे कुठे राहता? सगळे इथेच राहता? पण तुम्हाला वाटलं होतं कधी होम मिनिस्टर इकडे होईल? मग आज खुश आहात ना सगळे? तुम्ही काय करता ताई? भांडे काम करते. तुम्ही? आम्ही जेवणाची काम. जेवणाची. तुम्ही? स्वयंपाक. स्वयंपाक. अरे वा, म्हणजे आज इकडे भरपूर जेवायला मिळेल खरं. मिळेल. आणि सगळे इथेच राहता का? हा, आजूबाजूला. म्हणजे आज दिवाळी एकदम आनंदाची आहे. जोरदार आहे दिवाळी. आणि नाही नाही, दिवाळी आनंदाची. पण मला सांगा, तुम्ही इथे थांबलात म्हणून तिकडे घरातले नाही ना रागावणार? किती छान. मला सुद्धा खूप आनंद झालाय. नमस्कार. आपण? मी यांची बहीण आहे. चुलत बाई. हो, बहीण आहे. आणि तुम्ही? शेजारी राहतो. शेजारी राहता. बरं, मग मला सांगा, तुमच्या सुना इकडे उभ्या आहेत का? हाय का? तुमची आहे? समोर ये ग. समोर ये ग. नमस्कार नमस्कार. आता या सगळ्यांबरोबर मला एक आधी चर्चेचा विषय आहे की आता सकाळी 5-5:30 वाजता उठल्यानंतर दिवस सुरू होता आमच्या या वहिनींचा. आणि मग त्या कामाला जातात. घरकामाची कामं करून पुन्हा ही सगळी मंडळी घरी येतात. अशा वेळेला मला तुम्हाला विचारायचं आहे, जी सून घरासाठी नोकरी करते ती घरी आल्यानंतर घरातली कामं जी आहेत त्यासाठी घरातल्या मुलांनी म्हणजे नवऱ्यानी सुनेला मदतीसाठी हातभार लावावा का? करावी ना. ती काम करून दे, मग त्याने पण करावी ना. करायला पाहिजे. मग तुमचं काय म्हणणं आहे? थोडंफार तर मदत करावी. तुमचं काय म्हणणं आहे बाबा? बायकांचे काम बायकांनीच केली पाहिजे. म्हणजे मुलांनी करू नये? नाही, करू नये असं नाही. हा. तर ते कामावरून दमून येणार, हे करून येणार. मग पण सून पण दिवसभर काम करूनच येणार ना? दिवस काम करत असेल तर मदत नक्कीच केली पाहिजे. केली पाहिजे. काम करत नसेल तर तुमचं काय म्हणणं आहे? थोडीफार तर हातभार लागलाच पाहिजे. तशी तर मदत करतो मी थोडीफार. खरंच करतात का हो हे मदत? थोडीफार करतो. आता यांना मला विचारायचंय काय, घरातल्या पुरुष मंडळींनी घरात मदत करावी का? तुमचं काय म्हणणं आहे? हा? करायलाच पाहिजे. करायलाच. संसार आहे म्हटल्यावर करणं भागच आहे. तुमचं काय म्हणणं आहे? करायलाच पाहिजे. कारण दोघं पण कामं करतात म्हणजे दोघांनी पण एकमेकांना मदत करायलाच पाहिजे. तुमच्याकडे काय? हातभार हा प्रत्येक जोडी म्हटलं स्त्री पुरुष आहे त्याने हातभार एकमेकाला लावलाच पाहिजे. त्याशिवाय प्रपंच वाढू शकत नाही, जबाबदाऱ्या पार पडू शकत नाही. कळलं का? हे तुम्हाला सांगतोय आम्ही. हा? मदत करायलाच पाहिजे. मदत करायलाच पाहिजे. हा झाला चर्चेचा विषय. आता काही प्रश्न विचारणार आहे मी. त्याच्यासाठी आधी यांच्याकडे ना सासू आणि सून यापैकी कोण जास्त गुण मिळवणार हे बघूया. आता प्रश्न विचारतो. पहिला प्रश्न आहे, अंधार घालवणारा कुटुंबातला दिवा कोण? सासूबाई की सूनबाई? सासूबाई आहेत की सूनबाई? सासूबाई. चला, हा गुण मिळाला सासूबाईंना. एक. या दोघींपैकी म्हणजे फटाक्यातली लक्ष्मी बार असते बघा, म्हणजे लक्ष्मी पण आणि बार पण कोण आहे? सासूबाई आहे की सूनबाई आहे? सून. हा गुण सूनबाईंना मिळाला. ह्या पण म्हणतात सून. तुम्ही काय सासू? हा, एकही मत देत नाहीत सुनेच्या बाजूने. कुणाचा स्वभाव करंजी सारखा गोड आहे? या दोघींपैकी कुणाचा स्वभाव? सासूबाई. 1 मिनिट. 1, 2, 3, 4, 5 सगळं हा गुण सूनबाईंना. बरं, ते सासरे सुनेच्या बाजूने आहेत ना? बरं, या दोघींपैकी कुणाच्या हाताला छान चव आहे? तुम्ही जेवले नाही ना? तुम्ही तेच करा. कोण जेवण देत आहे? पण चला, एक अंदाज व्यक्त करा. सासू. 1, 2, 3, 4, 5, 6.
सासू हा गुण सासूबाईंना मिळाला. आणि आता आजच्या भागात पैठणी कोण जिंकेल अंदाज व्यक्त करा. सूनबाई जिंकेल का सासूबाई? नाही तसं दाखवा ते आम्हाला मोजू द्या. नाही इथे सासू आहे यांचं म्हणणं आहे सासू. 1 2 3 4 5 जण म्हणतायत सून आणि 6 जण म्हणतायत सासू. त्यामुळे आता हा गुण सासूबाईंना मिळालाय आणि अशा तऱ्हेने आघाडी घेतलेली आहे ती सासू गटाने. अभिनंदन. सासू गटाला आता या खेळामध्ये सासू गट जिंकलेला आहे. त्या सासू गटासाठी ही गोड भेटवस्तू झी मराठी. अभिनंदन. कोण जिंकणार पैठणी आता ठरणार. सासूबाई की सूनबाई? खेळ सोपा आहे. हे चेंडू आहेत इथून टाकायचे आणि याच परिसरात आम्हाला ह्यांच्या घरासमोर दिसलेले हे 6 टायर जे रिक्षाचे टायर आहेत इथे ठेवलेले आहेत. आणि मग इथून तो चेंडू टाकायचा आणि कुठल्याही टायरमध्ये जाऊन तो थांबला पाहिजे. या दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. तुम्ही आधी टाका. चला 1 2 टाका 3 4 5. थांबा आता तुम्ही 5 टाका. बाहेर आला आज जाऊ. 3 आणखी 2. थांबा आता पुढचे 5 तुम्ही टाका. 1 बघूया काय होतं. तुम्ही टाका. टाका सासूबाई. 2 आता तुम्ही टाका. 1 थांबा गुणसंख्या झालेली आहे किती आता बघूया. 1 2 आणि 1 2 3 4 5. त्यामुळे आजच्या भागातल्या होम मिनिस्टर ठरल्या आहेत सासूबाई. या खेळामध्ये आता या संपूर्ण कुटुंबाने या चाळके कुटुंबाने खूप छान साथ दिली आपण बघितलं. आता ही पहिली भेटवस्तू आपण देणार आहोत दिवाळीची. ती या छोटीला ही तुला भेटवस्तू. सासरेबुवांनी पण खूप छान साथ दिली. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुम्हाला आणि सुनेला मदत करावी आणि वेळेवर घरी यावं म्हणून झी मराठीकडून ही भेटवस्तू मुलासाठी. आजच्या खेळामध्ये उपविजेत्या ठरल्या सूनबाई. सूनबाईंना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. चला पहिल्या टप्प्यावरती घरातले डबे भरले. दुसऱ्या टप्प्यावरती खूप छान गोड भेटवस्तू मिळाली आणि तिसऱ्या टप्प्यावर सगळ्यांकडे कपडे पण आले दिवाळीचे. आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या सासूबाई. सासूबाईंना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी. हा सुनेला द्या. तुमच्यातर्फे सुनेला का खूप काम करते म्हणून द्या सूनबाई. फक्त मान सासूबाईंचा मान तर सांभाळा. अभिनंदन. काय आहे सासूबाई आणि सूनबाई काही वेगळ्या नाहीत एकच आहेत. त्यामुळे त्या म्हणाल्या हिला द्या ह्या म्हणतायत त्यांना द्या. शेवटी चाळक्यांकडेच आहे पैठणी. काय म्हणते ही अशी पकडी आज पैठणी. होम मिनिस्टरचा आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. आपल्या सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. तेव्हा पाहायला विसरू नका एक्सपर्ट हायजेनिक डिशवॉश बार प्रस्तुत होम मिनिस्टरचा पुढचा भाग फक्त झी मराठीवर. नमस्कार.